पुण्यात कविता प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. काव्यमित्र संस्था पुणे आणि अपेक्षा मासिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे राज्यस्तरीय काव्य विश्व साहित्य संमेलन 2026 आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन येत्या 15 मार्च रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नवी पेठ येथील पत्रकार भवनात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत शहासने भूषवणार आहेत. यामध्ये कवी संमेलन, संत साहित्यावर परिसंवाद तसेच साहित्यिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. धन्यवाद. पुणे 24 न्यूज, जयेश डिमळे. तसा देश तसा वेश. प्रत्येक काळात प्रत्येक प्रांतात त्या गोष्टी त्याच्याला घडत असतात. पण आपला भारत देश हा सहिष्णुतावादी देश आहे. आपला देश प्रत्येक कुठल्याही देशाला चांगलं म्हणणार आहे, कुणाला वाईट म्हणणाऱ्यापैकी नाही. बरोबर आहे. पण तरी सुद्धा आपले कर्तव्य म्हणून तुम्ही जे बोलला ते मला आवडलं. तर मी तुम्हाला असे थोडक्यामध्ये असं सांगेन उभे सर, की दरवेळी मनासारखं घडल असं होत नाही, भरून आला आभाळ तरी पडेल असं होत नाही. मलाही कळणार नाही, तुलाही कळणार नाही, आणि 2 थेंब आले तरी पापणीमध्ये उरणार नाही. थव्या मागे पाकराच्या झाड कधी पडत नाही, आणि झाडाशिवाय पात्र कधी दुसरीकडे वळत नाही. दूर जायचे दिवस येतात कोणासाठी कोणाशिवाय, तेव्हा मुक्या वाटेवरती खिळून राहतात उगाच पाय. बोल क्या त्या नजरा देतात, निरोप एक सरते शेवटी, आणि आसवांचा व्यवहार होतो पुन्हा नव्या भेटीसाठी. आसवांचा व्यवहार होतो पुन्हा नव्या भेटीसाठी. नमस्कार. काव्यमित्र संस्था पुणे आणि अपेक्षा मासिक परिवार पुणे यांच्या वतीने दुसरं राज्यस्तरीय काव्य विश्व साहित्य संमेलन 2026 पुणे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. पुणे येथील पत्रकार भवन मध्ये 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 ते 5 पर्यंत दिवसभराचा हा भरगच्च असा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये सकाळी उद्घाटन, संमेलन अध्यक्षांचं भाषण, स्मरणिकेचं प्रकाशन आणि वेगवेगळ्या पाहुण्यांची भाषणं झाल्यानंतर एक निमंत्रित कवींचं कवी संमेलन होणार आहे. त्यानंतर 1 ते 2 ह्या सत्रामध्ये स्नेहभोजन आहे. त्यानंतर 2 ते 3 असा परिसंवाद आहे. त्या परिसंवादामध्ये खरं तर आपण पाहिलं असेल की आपण मुखपृष्ठावर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या चित्रानेच या स्मरणिकेचं किंवा या संमेलनाचं आपण सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे ह्या वर्षीचा जो विषय आहे परिसंवादाचा, तो मराठी काव्य विश्वातील संत साहित्याचे महत्व किंवा योगदान, आणि त्यामध्ये ज्येष्ठ संत साहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर लता पाडेकर मुळे ह्या अध्यक्षपद भूषवणार आहेत. त्याबरोबर डॉक्टर पांडुरंग कंद प्राध्यापक, तसेच संजय पटाडे सर, की जे कवी आहेत, गझलकार आहेत आणि ज्येष्ठ विचारवंत आहेत, अशी 3 जण या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा काव्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी जीवन गौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार आणि विशेष कृतज्ञता सन्मान, अशी 3 प्रकारच्या सन्मानांनी त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत, मग काव्याचे आहेत, उद्योग क्षेत्रातले आहेत, की ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या परीने साहित्य क्षेत्राला मदत केलेली आहे, काव्य क्षेत्राला मदत केलेली आहे. त्यानंतर 4 ते 5च्या दरम्यान संमेलनाचा शेवट गोड व्हावा म्हणून निमंत्रित कवींचे हास्य कवी संमेलन ठेवलेले आहे. त्यामध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध कवी, सर्व महाराष्ट्राला परिचित असलेले हास्य कवी, की ज्यांचे स्वतंत्र असे कार्यक्रम असतात, श्री बंडा जोशी यांच्याबरोबरच बाळकृष्ण बाचल, अरविंद सगर, गणेश पुंडे, देवेंद्र गावंडे आणि तरुजा भोसले वळसंकर असे हास्य कवी त्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि अगदी विनोदानेच त्या कवी संमेलनाची सांगता होणार आहे. त्यानंतर आभार आणि समारोप कार्यक्रमाचा होईल. माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे
की ह्या संमेलनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून नवोदित कवींना आम्ही जी संधी देण्याचा प्रयत्न करतोय, कवितेच्या क्षेत्राचं महत्व या माध्यमातून, संमेलनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा जो काही आमचा प्रयत्न आहे, त्याची प्रसिद्धी सगळीकडे व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी, हा जो आमचा उद्देश आहे तो सफल करण्यासाठी तुम्ही मित्रांनी सर्वांनी सहकार्य करावं, विनंती. धन्यवाद.